अरे नवा नवा करूया आपण, पण मी काय म्हणतो, हे पोरण हे पटलं का रे तुम्हाला? हा जेव्हा आपलं पानिपत होतं, संदीप मोरे बुवा, आपलं जेव्हा पानिपत होतं, एक लक्षात ठेवा, बारी तुमची काय पडली नसती. आज गांगेश्वराच्या चरणाशी साक्षीला ठेवून, तुमच्या सदराव घराण्याच्या साक्षीला ठेवून आज तुमचं जसं तंतोतंत हे जे प्रश्न होतात, मला पहिल्यांदाच माहीत वाटलं. कारण आज मी आडवलीच्या गावकऱ्यांना तर बोलवलं, मानकऱ्यांना बोलवलं, त्यांना दाखवलं समोर आहे. तुमचं पहिलं होतं ग्रंथ असायला पाहिजे, होता पुरावा होता, आणि ह्याच्यामध्ये एक तरी शब्द इकडचा तिकडे होता. आयुष्यातला पहिल्यांदा कलगीतुऱ्याच्या इतिहासातला जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे एकात एक हाय तसाच होता. आणि संदीप बुवा, तुम्ही नुसतं खोटं नाही बोललात, तुम्ही ते खोटं ह्या साधाला पाडलं, खोटं ह्या गांगेश्वराला पाडलं, आणि खोटं त्या गावकऱ्यांना पाडलं, खोटं ह्या कलगीतुऱ्यातल्या वाचकांना पाडलं, आणि खोटं ह्या कलगीतुऱ्याला पाडलेलं आहे. भोगावं लागेल. आणि म्हणून म्हणतोय, पहिल्याच केंद्र देतोय, कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. हो कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. चार चौघात नंतर मग किडे तोंडात पडतील. 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 कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. मेलेल्यांना काय मारायचं? मी अशी तयार आणले, मी तशी तयार आणले, मी अशी गाणी होती, मी शांतपणे सांगतो. कोणाला सांगताय तुम्ही? किती वर सांगताय? बरं एकदा येऊन दे बाबा, तुमची गाणी काय आहे? अरे भले भले आले माऊली, भले भले आले. आम्ही काय तुमच्या देणेकरी नाही का? तुम्ही आमच्या देणेकरी नाही. शास्त्राचा वाद आहे, देऊन बघा. तुम्ही नाही मागून आणतो बघा. आम्ही असे घेत नाही. तुमची एक गवळण असेल, 5 गवळण आम्ही आणतो. तुमचं एक पद असेल, आम्हाला अंदाज येतो यांची उडी कुठपर्यंत आहे, यांची भिशात काय हो. एक टाळी पडत नाही, एक शिली पडत नाही, कोणी 100 रुपये देत नाही. स्वतःमध्ये बदल करा, त्याच्यानंतर कळेल कलगीतुरा काय येतो. दोन गाण्याची ह्याच्यावरती फक्त मिजाज करून नाही होत शाहीर. हा मला वाटतं स्केल दाखवतो, आणि शेवटचं गाणं गायला स्केल दाखवली. कळलं काय बोललं? आवाज फाटला. सगळी गाडी काळी 5 आणि काळी 1 लाख वर्षा नाही फाटत तो. तुम्ही स्केल शिकवतो मला. तेव्हा आलं पैसे भडकल्या येतात लगेच. हा रुद्र पवार, ऋषी पवार आणि पवार परिवार खास छोट्या कलाकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक वेदू नंतर. त्याच्यानंतर पहिला गाडेकर भावांचा एक गाणं श्रद्धांजली देतो. हर्षल मंगेश दर्डे 200 रुपये. भावी धन्यवाद. झांजामुखी अन ढोलकी, झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची. झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची. घाणेकरांची आठवण छळते औरीची. परत घ्या सॉरी. झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची. घाणेकरांची आठवण छळते औरीची. सोडून दिंडी शक्तितुऱ्याच्या वारीची. शाहीर गेले कुठे? यावे यावे यावे, शाहीर परतून यावे. घेऊन साज तुऱ्याचा रणांगणामध्ये गावे.
माझ्याकडून शाहिरांना ही श्रद्धांजली. दर्गेचं फरमाईश आहे, 2 फरमाईश घेतो. मामाला सांगितलं झाले की सांगा लगेच. कृपा सुद्यावी भक्तावर साऱ्या डवली गावावर धनी माझा गांगेश्वर भोळा शिवशंकर धनी माझा गांगेश्वर भोळा शिवशंकर मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारेड. 2-3 फरमाईश. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारेड आडवलीकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण हो एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारण आडवलीकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण विवेक मांडवकर कोकण कला प्रेमी मित्र मंडळ याचकडे 251 रुपयाचं पारितोषिक 26 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुयोग पालकर आणि विकास लंबोरी बारी आहे. या रविवारी सकाळी 10 वाजता बारी आहे. आस्वाद घ्यायचा. आता काय पाहिजे पोरांनो छोट्या वर्गासाठी सुरेश भालेकर याचकडून छोट्या मुलासाठी गावसाठी पैसे. धन्यवाद. संदीप मोरे बुवा इकडचं तिकडचं काय सांगू तुम्ही एकदा हुशात करा. मी ही तक्रार मंडळात देणार पुराव्या सकट मंडळात देणार आणि ह्याची चाचपणी करणार. तुम्हाला वाटलं वाचून जाईल. पहिली बारी झोपून केली, दुसरी बारी फक्त धमकी देऊन केली. दुसरं नक्की होतं काय तुमच्या बारीत? आणि एकदा आत्मपरीक्षण करा. जे काय खरं जे तुम्हाला उत्तर आज दिलेलं तंतोतंत तुम्हाला वाटलं होतं की गेल्या वर्षी फोडला आता परत फोडला तर इज्जत जाईल म्हणून तुम्ही खोटं बोललात. धांडात खोटं बोललात हा माझा आरोप आहे. म्हणून काय म्हणतोय काय पाहिजे नमान घे सगळं नमान ह्याच्यावर. संदीप बरोबर दोन-तीन गाणं आहे. कोणा कुणाची झालं शाहीर आरतीला या. आरतीला माझ्या वाक्याने सगळी मिनिटं घेतली तरी पण मामा आपण आमच्याकडून घेतलं. उंदरावारी निर्विकारी सुंदर गाण्याची